नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आज आपण स्वस्थ वृत्त मधला खूप इम्पॉर्टंट असा एसक्यू कव्हर करणार आहोत। निसर्ग उपचार मधील उपवास ही चिकित्सा म्हणजेच फास्टिंग थेरपी काय आहे, तर बघूया आपण याची व्याख्या काय सांगितलेली आहे। उपवास म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे, तर निसर्ग उपचार मध्ये उपवासाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे आणि निसर्ग उपचारानुसार शरीरातील जी काही पचन संस्था आहे, या पचन संस्थेला विश्रांती देणं, याला काही काळ अन्न सेवन बंद ठेवणं, याला आपण उपवास असं म्हणणार आहे। म्हणजे अकॉर्डिंग टू निसर्ग उपचार नॅचरोपॅथी नुसार उपवास काय आहे, तर यामध्ये शरीराला पचन संस्था जी आहे, शरीरातील जी काही पचन संस्था याला आपण पूर्ण विश्रांती देण्यासाठी काही काळ अन्न बंद ठेवतो, अन्न सेवन बंद ठेवतो, त्याला उपवास म्हणतो। आयुर्वेदामध्ये उपवास ही कन्सेप्ट सांगितली, परंतु ही लंघन या उपचाराच्या अंडरमध्ये सांगितलेली आहे। लंघन उपचारामध्ये याचा आपण समावेश केलेला आहे। अकॉर्डिंग टू आयुर्वेदा लंघन आणि अकॉर्डिंग टू निसर्ग उपचार नॅचरोपॅथी म्हणजे पचन संस्थेला काही काळ विश्रांती देणं, त्याला अन्न सेवन न करणे म्हणजेच उपवास सांगितलेला आहे। तर याला खूप जास्त महत्व दिलेलं आहे निसर्ग उपचारामध्ये। याचं उपवासाचं काय महत्व आहे ते बघूया आपण। भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक दृष्ट्या याला खूप महत्व दिलेलं आहे। धार्मिक प्लस आरोग्यिक दृष्ट्या याला महत्व दिलेलं आहे। बघा, उपवास उपवास या शब्दातूनच त्या ठिकाणी धार्मिक त्याचा अर्थ लक्षात येतो आपल्याला। उप म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे काय? राहणे। कशाच्या जवळ राहणे म्हणजेच वास म्हणजेच निवास ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी राहणे। कशाच्या जवळ राहणे? देवाच्या जवळ राहणे, उपवास। ईश्वराच्या जवळ राहणे, त्याला आपण उपवास असं म्हणतो। हिंदू धर्मामध्ये असू द्यात, शीख धर्मामध्ये असू द्यात, ख्रिश्चन, मुस्लिम, त्याचबरोबर ईसाई धर्मात, सगळ्या धर्मामध्ये उपवासाला तेवढेच जास्त महत्व दिलेलं आहे। जसं की हिंदू धर्मामध्ये आपण श्रावण पाळतो, आषाढी पाळतो, एकादशी पाळतो, त्याचबरोबर काही जण सोमवार पकडतात, शनिवार पकडतात। तर हे उपवास जेव्हा करतो आपण, याला धार्मिक दृष्ट्या सुद्धा महत्व दिलेलं आहे। आपण त्या दिवशी आपण ईश्वराचे स्मरण करायला सांगितलेलं आहे। इस्लाम धर्मात सुद्धा रमजान महिन्यामध्ये रोजे पकडतात ते, तर त्यामध्ये सुद्धा खूप जास्त त्याचं महत्व दिलेलं आहे उपवासाचं। त्यानंतर तुम्ही ईसाई धर्मात जर बघितलं तर त्यांचा लेंट काळ असतो, या लेंट काळामध्ये ते उपवास पकडतात। त्याचबरोबर शीख धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, या सगळ्या धर्मांमध्ये उपवासाला तेवढंच महत्व दिलेलं आहे। त्यामुळे धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्यिक दृष्ट्या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला उपवास महत्वाचा आहे। तर यामध्ये बघा, उपवासामुळे काय काय होणार आहे, तर उपवासामुळे जठराग्नी आपला प्रदीप्त राहणार आहे। शरीरातील विजातीय म्हणजेच काय, विषारी जे काही द्रव्य आहेत हे आपल्याला बाहेर टाकण्यास मदत होते। त्यानंतर शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती वाढते, इम्युनिटी वाढते, पचन संस्थेला विश्रांती मिळते। तर हे सगळे उपवासाचे काय आहेत, फायदे आहेत आरोग्य दृष्टिकोनातून। त्याचबरोबर आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी सुद्धा यामुळे होते। उपवास पकडल्यानंतर तर आपली शरीराची शुद्धी होणारच आहे, त्याबरोबर मनाला सुद्धा शांतता मिळणार आहे किंवा मनाची सुद्धा शुद्धी होणार आहे आणि आध्यात्मिक शुद्धी सुद्धा होणार आहे। म्हणजे धार्मिक महत्व असल्यामुळे या सगळ्या गोष्टी उपवासामुळे शक्य होणार आहेत। तर हे सगळं उपवासाचं महत्व सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण बघूया उपवासाचे कार्य कशा पद्धतीने होते। तर जेव्हा रोग होतो, तेव्हा एखादा व्याधी होतो, तेव्हा काय होतं की भूक आपल्याला लागत नाही। बघा, तुम्हाला जर साधारण ताप जरी आला किंवा बाकी काही व्याधी असेल, छोटे सर्दी खोकला झाला असेल, तर तेव्हा आपल्याला जास्त भूक लागत नाही। म्हणजेच आपली जी पचन संस्था आहे यामध्ये भूक मंदावते, आपली जठराग्नी आहे, ही जठराग्नी कशी झाली असते, मंद झालेली असते। अशा वेळी अन्न जर सेवन केलं आपण, तर आपला रोग वाढू शकतो। कारण की जर आपण अन्नाचे पचनच आपल्या शरीरामध्ये होणार नाही, तर तेव्हा काय होणार आहे, तर ते रोग अजून वाढू शकतो। त्याच पचन, ते जे काही अन्न आहे हे अजून विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये निर्माण करू शकतात, टॉक्सिन्स निर्माण करू शकतात। त्यामुळे त्या अन्नाचे आपल्याला पचन जर त्याला आपलं पचन सुधारायचे असेल, जठराग्नी प्रदीप्त करायचं असेल, तर आपल्याला उपवास पकडणे गरजेचं आहे। उपवास केल्याने शरीराची जीवनशक्ती जी आहे या पचनाऐवजी ती रोग निवारणासाठी कार्य करते। आपल्या शरीराची जीवनशक्ती, काम करण्याची शक्ती, आपल्या जीवन जगण्याची शक्ती ही पचन करत असते। जे एरवी आपण
जेव्हा अन्न सेवन करतो तेव्हा ती पचन करत असते, परंतु जर आपण उपवास पकडला तर ही पचनाऐवजी काय करणार आहे, रोगाचं निवारण करण्यासाठी ही मदत करणार आहे. म्हणजे उपवास तुम्हाला एखादा व्याधी झाला असेल त्या व्याधीमध्ये रोग निवारण करण्यासाठी, तो व्याधी दूर करण्यासाठी सुद्धा मदत करू शकतो. त्यामुळे शरीरातील साचलेले विषद्रव्य बाहेर पडून आरोग्य सुधारणार आहे. त्यामुळे व्याधी झाला असेल, त्यामुळे व्याधीमध्ये आपण लंघन केले पाहिजे, उपवास पकडला पाहिजे. तर हे उपवासाचे कार्य होते. त्यानंतर उपवासाचे काय काय फायदे आहेत बघूया. या उपवासामुळे पचन संस्थेला आराम मिळतो, विश्रांती मिळते, शरीरातील विषारी द्रव्यांचे बाहेर फेकले जाते, त्याचे निर्मूलन होते, आपला जाठरा अग्नी प्रदीप्त होतो. मेजॉरिटी डिसीज जे असतात हे मंद अग्नीमुळे होतात. त्यामुळे आपल्याला जर जाठरा अग्नी प्रदीप्त करायचा असेल तर आपण उपवास पकडला पाहिजे, लंघन केलं पाहिजे. स्थूलता कमी होण्यास सुद्धा मदत होते. ज्यांना ओबेसिटी आहे त्यांनी सुद्धा उपवास पकडला पाहिजे, त्यांच्यासाठी खूप वरदान ठरणार आहे उपवास. त्यानंतर मानसिक एकाग्रता, बघा मेंटल कॉन्सन्ट्रेशन सुद्धा या उपवासामुळे आपले वाढतं. त्याचबरोबर रोग प्रतिकारक क्षमता सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर सुधारते, शारीरिक आणि मानसिक ताजेपणा येतो. काही दीर्घकालीन विकारामध्ये सुद्धा याचा लाभ आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर हे सगळे उपवासाचे फायदे होते. आता उपवासाचे आपल्याला प्रकार बघायचे आहेत. यामध्ये बघा प्रातकालीन उपवास सांगितलेला आहे, अर्ध उपवास सांगितले, एकूण 10 प्रकार सांगितले आहेत. उपवासाचे प्रकार किती आहेत? 10 प्रकार. कोणते? प्रातकालीन उपवास, त्यानंतर अर्ध उपवास, रस उपवास, फल उपवास, दुग्ध उपवास, तक्र उपवास, पूर्ण उपवास, साप्ताहिक उपवास, लघु उपवास आणि दीर्घ उपवास. तर हे सगळे उपवासाचे प्रकार सांगितलेले आहेत. एक एक करून आपल्याला सर्व प्रकार पाहूया. तर पहिला आहे आपल्याकडे प्रातकालीन उपवास. प्रातकालीन म्हणजे काय, तर सकाळी सकाळी उपवास करायला पाहिजे. म्हणजे सकाळचा नाश्ता बंद करायचा, दुपारचं जेवण करायचं, रात्रीचं जेवण करायचं, फक्त सकाळचा नाश्ता बंद करणे म्हणजेच प्रातकालीन उपवास. फक्त नाश्ता बंद केला जातो, दुपारचे आणि रात्रीचे जेवण घेतले जाते. सर्वात सोपी पद्धत आहे प्रातकालीन उपवासाची. त्यानंतर दुसरा उपवासाचा प्रकार आहे अर्ध उपवास. अर्ध उपवास म्हणजे काय, तर एका टाइमला आपल्याला जेवायचंय, अर्धा दिवस आपल्याला काहीच खायचं नाही, किंवा म्हणजे फक्त एकदाच जेवायचंय दिवसातून. तुम्ही एकदा सकाळी जेवू शकता किंवा रात्री जेवू शकता, फक्त एकदाच जेवायचं आहे. दिवसातून एकदाच जेवणे म्हणजेच अर्ध उपवास. जीर्ण व्याधींमध्ये खूप जास्त उपयुक्त आहे. आहार हलका आणि अल्प प्रमाणात यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट उपवास आहे रस उपवास. रस उपवास म्हणजे काय, रसावरती उपवास पकडला जातो. म्हणजे यामध्ये फळांचे रस, भाज्यांचे सूप आहेत, याचं सेवन करून फक्त हा उपवास पकडला जातो. यामध्ये घन आहार आहे, सॉलिड फूड आहे, हे आपण ग्रहण करत नाही, फक्त लिक्विड डाएट यामध्ये घेतो. बघा जे काही सेलिब्रिटीज आहेत, हे सेलिब्रिटीज हा रस उपवास करतात, फल उपवास करतात, म्हणजे काही दिवस फक्त लिक्विड डाएट घेतात, कधी फक्त फळच खातात, फ्रुट्सच खातात. तर हे यांना महत्व कळलेलं आहे. त्यामुळे आपल्याला रस उपवास सांगितलेला आहे. रस उपवास म्हणजे काय, तर यामध्ये सॉलिड फूड खायचं नाही, फक्त लिक्विड डाएट घ्यायचा. फल उपवास मध्ये फक्त आणि फक्त फळांवरती राहायचं आहे. उपवासादरम्यान आपण एनिमा सुद्धा घेऊ शकतो, या एनिमा सुद्धा यामध्ये उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर सुरुवातीपूर्वी जर 2-3 दिवस आपण पूर्ण उपवास केला तर याचा अधिक फायदा होतो फल उपवासाचा. तर त्यानंतर आहे दुग्ध उपवास. दुग्ध उपवास मध्ये काही दिवस फक्त आणि फक्त दूध दिले जाते, दुधावरती उपवास. दिवसातून 3 ते 4 वेळा आपण दुधाचे सेवन करायला पाहिजे, ते झाला दुग्ध उपवास. त्यानंतर आहे आता तक्र उपवास. तक्र उपवास म्हणजे काय, तर ज्याची पचनशक्ती दुर्बल आहे अशा लोकांनी तक्र उपवास करायला पाहिजे. परंतु या अगोदर तुम्ही 2-3 दिवस पूर्ण उपवास केला. पूर्ण उपवास म्हणजे काय, तर फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, फक्त पाण्यावरती राहायचंय. 2-3 दिवस पाण्यावरती राहिले त्यानंतर तक्र उपवास केला तर त्याचे खूप जास्त फायदे आपल्याला पाहायला भेटतील. तक्राचा यामध्ये वापर केला जातो, ताक पिलं जातं. यामध्ये 1-2 दिवस आपण पूर्ण उपवास करायचा आहे, त्यानंतर तक्र उपवास करायचा आहे, त्यामुळे अधिक याचा फायदा दिसून येईल. पूर्ण उपवास म्हणजे काय, तर यामध्ये फक्त आणि फक्त पाणी प्यायचं आहे, पाण्यावरती उपवास पकडायचा आहे. याला जल उपवास सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे साप्ताहिक उपवास. साप्ताहिक बघा त्याच्या नावातच सगळं काही दिलेलं आहे. सप्त म्हणजे काय, 7 दिवसातून एकदा उपवास पकडायचा आहे, आठवड्यातून 1 दिवस आपल्याला पूर्ण उपवास पकडायचा आहे. पूर्ण उपवास म्हणजे काय, तर यामध्ये फक्त पाण्यावरती राहायचंय. बैठ्या कामाच्या व्यक्तींना जे विशेषतः यांनी करायचं आहे, म्हणजे आठवड्यातून आपण एक तरी दिवस उपवास
पकडला पाहिजे. ज्यांचं की सेडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा ज्यांचं जे IT सेक्टरमध्ये आहेत, ज्यांचं फक्त वर्क फ्रॉम होम चालतं, तर अशा लोकांनी हा 1 दिवस साप्ताहिक उपवास पकडायला पाहिजे. यामुळे डोकेदुखी, जडपणा, थकवा हे सगळे कमी होणार आहेत. त्यानंतर लघु उपवास. लघु उपवास यामध्ये 3 ते 7 दिवसांचा पूर्ण उपवास जो आहे याला आपण लघु उपवास म्हणतो. यामध्ये 3 ते 7 पर्यंत तुम्ही उपवास करू शकतात. यामध्ये विविध रोगांमध्ये चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपवास केला जातो, लघु उपवास. आणि दीर्घ उपवास म्हणजेच 21 दिवसांच्या पेक्षा जर जास्त उपवास जर करता तुम्ही, तर त्याला आपण दीर्घ उपवास म्हणणार आहे. तज्ञांच्या देखरेखीखालीच हा करायला पाहिजे. जास्त शहाणपणा करायचा नाही, आपल्याला दीर्घ उपवास पकडायचा नाहीये. आपण मेजॉरिटी लघु उपवास पकडू शकतो. तेही आपण त्या जे काही डॉक्टरने सांगितलं किंवा विविध रोग सांगितलेले आहेत, या रोगांमध्येच चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायचं आहे. आणि हा तज्ञांच्या देखरेखीखालीच करायचा आहे. वास्तविक भूक लागल्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडला जातो. त्याला आपण दीर्घ उपवास असं म्हणतो. तर हे उपवासाचे 10 प्रकार होते जे की आपण बघितलेले आहेत. तर हे जे काही उपवास करतो आपण, हे उपवास करताना कोणती आपण काळजी करायची, कोणती आपण काळजी घ्यायची आहे, तर उपवास आपण हळू चालू केला पाहिजे. असं नाही की डायरेक्ट पहिल्याच दिवशी आपण लघु उपवास पकडला किंवा डायरेक्टली दीर्घ उपवास पकडला. पहिल्यांदा आपला दुग्ध उपवास पकडा किंवा प्रातःकालीन उपवास पकडा किंवा एककालीन आहार घ्या. त्यानंतर हळू उपवासाचं प्रमाण वाढवायचं आहे. तर उपवास हळू सुरू करायचा आहे. पुरेसे स्वच्छ पाणी प्यायचं आहे. साधारण 8 ते 10 लिटर पर्यंत आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी प्यायचं आहे. पाण्यात लिंबू रस सुद्धा मिसळू शकता तुम्ही. आवश्यक असल्यास एनिमा सुद्धा घ्यायचा आहे. दीर्घ उपवासामध्ये रक्त आणि मूत्र तपासणी करायची आहे. जर मूत्रामध्ये कीटोन द्रव्य आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटली, तर उपवास जागेवरती थांबवायचा आहे. त्यानंतर यामध्ये उपवासानंतर हळू आहार चालू करायचा आहे. असं नाही की उपवास सोडला की लगेच खूप जास्त खाल्लंय एकदाच. तसं नाही की हळू आपल्याला आहार जो आहे, अन्न आहे, हे सेवन करायचं आहे. तर हे सगळं उपवासाबद्दल होतं. आय थिंक उपवास हे तुम्हाला एकदम इझिली समजला असेल. थँक यू सो मच.